पीक विम्यासंदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता 1 ऑगस्टपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यात पीक विमा जमा। तर या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात। तर आज दुपारी 2 वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं अखेर जमा। तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमाच झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवून तुम्हाला तुमचा पीक विमा इथं मिळवता येणार आहे। त्यानंतर अर्जाची स्थिती यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा जो काही पीक विम्याचा नंबर आहे, पावतीवरती नंबर असेल, पॉलिसी ID ते तुम्हाला इथं टाकायचे आहे, कॅप्चा टाकायचा आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमचा स्टेटस इथं दाखवून देईल की तुमचा पीक विमाचा फॉर्म अप्रूव्हल आहे की रिजेक्ट आहे। त्यानंतर आता तुम्हाला इथं तुमचं टॅब ओपन करून घ्यायचं आहे। तर इथं PFMS लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर पहिले जे पोर्टल येईल PFMS त्यावरती क्लिक करायचं आहे। तर आता तुमचा पीक विमा कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करता येणार आहे, पैसे खात्यामध्ये जमा झाले की नाही। त्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल। सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। खाली दिसेल तुम्हाला डेस्कटॉप साईट या चेकबॉक्सवरती क्लिक करा। तर मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं डेस्कटॉप साईट होऊन जाईल। त्यानंतर डेस्कटॉप साईट झाल्यानंतर इथं थोडं टायमिंगसुद्धा लागू शकतो। त्यानंतर इथं जी काही तुम्हाला दिसेल 3 रेषा यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोडं झूम इन करून घ्या। पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन तुम्हाला करायचं आहे, युअर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दाखवेल। तर तुम्हाला आता खाली यायचं आहे। तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही, तुमचं कोणतं बँकेचं खातं आहे जे की तुम्ही पीक विम्यासाठी दिलं होतं, खरीप असो किंवा रब्बी असो, त्या बँकेचं नाव टाकायचं आहे। तर तुम्हाला मी इथं स्टेट बँक करेल मी। तुम्ही जसं जरासं जरी नाव टाकलं तरी खाली तुमच्या बँकेची डिटेल्स तुम्हाला इथे येऊन जाईल, कोणती बँक आहे। तर आपण इथं स्टेट बँक ऑफ, तर वरती आलेला स्टेट बँक ऑफ इंडिया। जर इथं तुम्ही सेंट्रल बँक टाकायची असेल किंवा तुमची SBI टाकायची असेल किंवा तुम्हाला पोस्ट बँक टाकायची असेल तर इथं तुम्हाला POST टाकायचं आहे। तर इथं पोस्ट पेमेंट बँक्स, इंडियन पोस्ट, तर जे काही बँकेचे नाव आहे ते इथं येऊन जाईल। तर आपली स्टेट बँक आहे तर आपण इथं स्टेट बँक ऑफ इंडिया तर आपण इथं टाकून घेत आहे। तर स्टेट बँक ऑफ इंडिया टाकल्यानंतर इथं तुम्हाला आता 2दा अकाउंट नंबर टाकायचा आहे। जी की तुम्ही पीक विमा फॉर्म भरता वेळेस अकाउंट नंबर दिलेलं होतं ते 2दा तुम्हाला इथं टाकायचा अकाउंट नंबर, एक वेळेस इथं आणि एक वेळेस खाली। कॅप्चा येईल खाली, कॅप्चा इथं टाकायचा आहे। तर इथं आपण कॅप्चासुद्धा इथून टाकून घेऊया। लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवणार आहे मी आता। त्यानंतर इथं ज्या काही आपण कॅप्चा इथं टाकून घेतलेला आहे तर इथं मी 2दा अकाउंट नंबर टाकून घेत आहे। आता सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर एक OTP ज्या तुमच्या मोबाईलवरती येईल। तर OTPसाठी थोडा वेट करा। तर OTP जर येत नसेल तर तुम्हाला इथं रिसेंट OTPचं सुद्धा ऑप्शन इथं आहे। तर OTP जे काही एक्सपायर आहे 2 मिनटं, जे काही टायमिंग इथं कमी होत आहे। तर OTPसाठी थोडा वेट करा। OTP जसा येईल तर OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे। तर यामध्ये साईडचा थोडा इश्यू आहे। त्यानंतर OTP टाकल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स इथून बघायला मिळेल की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले आहे। तर इथं तुम्हाला पीक विमा असं टाकायचं आहे। सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना येईल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर याचं जे काही ऑफिशियल पेज आहे इथून लॉग इन होऊन जाईल। तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर त्यांना आता तक्रारसुद्धा करायची आहे, जे की 2025चं आहे। तर त्यासाठी शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। शेतकरीकरिता लॉग इन करा। तर आता जे काही पीक विमा फॉर्म भरता वेळेस जे काही मोबाईल नंबर दिलेला होता ते मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। त्यानंतर इथं कॅप्चा आलेला खाली, कॅप्चा तुम्हाला जसंच्या तसा इथं टाकायचा आहे। तर इथं कॅप्चा आपण टाकून घेऊ। त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे। रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक करायचं आहे। तर रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक केल्यानंतर त्यावरती एक OTP येईल तर ते मी सांगणारच आहे। तर इथं मोबाईल नंबर आपण टाकून घेऊया। तर OTP इथं आपल्याला आलेला आहे। तर OTP आपण इथं पेस्ट इथं करणार आहे। तर OTP आपण इथं पेस्ट केलेला आहे। त्यानंतर इथं तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल
तर आता आपल्याला चेक करायचं आहे 2023चा सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता. तर इथं थोडं झूम इन करून घेऊ. तर इथं 2023मध्ये जे काही पीक विमा इथं जमा झालेला आहे, तर मी इथं खरीपला सिलेक्ट करेल. खरीप व रब्बी दोन्ही इथं जमा झालेलं आहे. तर इथं आता आपण 2024 सिलेक्ट करून घेऊ. 2024 सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये आपण खरीप सिलेक्ट केलेला आहे. तर इथं अमाऊंट इथं चेंज होताना दिसेल. रब्बीमध्ये यांचा पीक विमा भरलेला नाही. त्याचप्रमाणे इथं 2023मध्ये इथं जसं मी इथं खरीप सिलेक्ट करेल, रब्बी सिलेक्ट केल्यानंतर रब्बीचे सुद्धा जमा झालेले आहे. खरीपचं कराल तर खरीपचे सुद्धा इथं जमा झालेलं आहे. त्याचप्रमाणे इथं 2024चे याचेसुद्धा पैसे जमा झालेले आहे. तर आता 2025 सुरू आहे. त्याचप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर एकदम तुम्हाला खाली यायचं आहे थोडं जमीन करून. त्यानंतर इथं ज्यांनी कोणी पीक विमा भरलेला असेल व ज्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशांनी अप्रूव्हल स्टेटस तुमचं आहे की नाही ते चेक करून घ्या. तर इथं जर अप्रूव्हल असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही. तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहे. त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमाच झालेला नसेल तर अशाने तक्रार करायची आहे. त्यानंतर इथं ॲप्लिकेशन फार्मर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही कोणत्या खात्यामध्ये तुमचा पीक विमा जमा झालेला आहे ते चेक करता येणार आहे. पीक विमा तुम्हाला जमा झाला की नाही, तर अशा पद्धतीने तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवलेला आहे. त्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथं सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला रब्बी सिलेक्ट करायचं असेल किंवा खरीपचे सिलेक्ट करा. कधीचं आहे 2023-24चं आहे की 24-25चं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. योजना सिलेक्ट करा, प्रधानमंत्री पीक विमा योजना. त्यानंतर इथं राज्य सिलेक्ट करायचं आहे, तुमचं जे काही राज्य आहे ते. तर आपलं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करू. तुमचा जिल्हा यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करा. तुमचा जो काही तालुका आहे ते एखादा तालुका सिलेक्ट करा. शोधावरती क्लिक करा. शोधावरती क्लिक केल्यानंतर तिथलचं जे काही तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे, तिथं जिथं कुठे काही पीक विमा सेंटर असेल ते तुम्हाला इथून दिसून जाईल. तर तिथं तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक, आधार कार्ड, त्यानंतर तुमचा जो काही सातबारा आहे, जी की पीक विमा भरलेल्याची पावती तुम्हाला तिथं नेऊन द्यायची आहे. तुम्हाला तिथं जाऊन तक्रार करायची आहे जी की तुम्हाला पीक विमा मिळालेलं जर नसेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर काही अडचण येत असेल व तुमच्या खात्यामध्ये अधिकही खरीप व रब्बी पीक विमा जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशा सब्जेक्टसाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.